नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण 1 किलो गाजराचा हलवा पाहणार आहोत। यासाठी मी व्हिडिओमध्ये योग्य ते प्रमाण सांगितलेलं आहे। 1 किलो गाजरासाठी साखर किती वापरावी, दूध किती वापरावं आणि खवा किती वापरावा आणि बिना खव्याचा पण मी पर्याय दिलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे 1 किलो गाजर घेतलेले आहेत। गाजराची साल काढून घेतलेली आहे आणि याला मी स्वच्छ धुवून मग याला बारीक असं किसून घेतलेलं आहे। गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढई जाड तळाची आणि पसरट अशीच वापरा। कढईमध्ये आता मी 1 लिटर दूध ॲड केलेलं आहे। दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही वापरू शकता। याला चांगली एक उकळी आलेली आहे। याला आपण हलवून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला 1 किलो किसलेला गाजर ॲड करायचा आहे। 1 किलो गाजरासाठी 1 किलो दूध वापरा। यामध्ये किसलेला गाजर पूर्ण ॲड करून घेऊया। यामध्ये संपूर्ण गाजरचा किस आपण ॲड केलेला आहे। आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मिक्स केल्याच्या नंतर आता आपण यामध्ये गाजर ॲड केल्यामुळे दुधाचं जे टेम्परेचर आहे ते डाऊन झालेलं आहे। यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून याला एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे दूध आटणार नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। दूध 60 ते 70% आटलेलं आहे। यासाठी मला 20 ते 25 मिनिटं वेळ लागलेला आहे। आता याला मी पुन्हा 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे, जोपर्यंत दूध पूर्णपणे आटणार नाही। दूध पूर्णपणे आटत आलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला साखर आत्ताच ॲड करायची नाही। जर या स्टेजला तुम्ही साखर ॲड केली तर हलवा चिकट होऊ शकतो। यासाठी दूध पूर्णपणे जोपर्यंत आटणार नाही तोपर्यंत साखर ॲड करायची नाही। यामध्ये मी काजू, बदाम आणि वेलची पावडर ॲड केलेला आहे। त्याचसोबत 1 वाटी साखर पण ॲड केलेली आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखर ॲड केल्यामुळे हे मिश्रण थोडंसं सैल झालेलं आहे। याला आपण 5 ते 10 मिनिटं पुन्हा शिजवून घेणार आहोत। साखरेचं पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे। यामध्ये काहीतरी कमी वाटते, ते म्हणजे तूप। यामध्ये अजूनही आपण तूप ॲड केलेलं नाही। आपण याला तुपाचा तडका देणार आहोत। तुपाचा तडका दिल्यामुळे याला खूप छान टेक्स्चर येतं। यामुळे आपण याला वरून तडका देणार आहोत। गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे। यामध्ये आता मी 2 ते 3 चम्मच तूप ॲड करणार आहे आणि तूप आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करायचं आहे आणि कडकडीत तूप गरम झाल्याच्या नंतर हे तूप आपल्याला गाजरच्या हलव्यामध्ये ॲड करायचं आहे। यामुळे वरून जर तुम्ही तडका दिला तर याची चव खूपच छान होते। तूप तुम्ही कितीही ॲड करा, कमी करा किंवा जास्त करा, यामुळे काहीच फरक पडणार नाही, पण वरून तडका दिल्यामुळे गाजराला खूप छान अशी चव येते। हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि याला आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं।
2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये आता मी 200 ग्राम खवा ॲड करणार आहे आणि याला आता आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 लिटर दूध, 1 किलो गाजर, 1 वाटी साखर आणि 200 ग्राम खवा. जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही 2 लिटर दुधामध्ये गाजर शिजवून घेऊ शकता. मग तुम्हाला खवा वापरायची आवश्यकता नाही. जर खवा वापरायचा असेल तर 1 लिटर दूध आणि 200 ग्राम खवा, 1 वाटी साखर आणि 1 किलो गाजर हे योग्य ते प्रमाण आहे. या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच असा टेस्टी असा हलवा तयार होतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि शिल्पाज किचन पाहत रहा आणि व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा.